हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपल्या लहानपणी एखादी गोष्ट करायची नाही, बघायची नाही म्हटल्यावर कधीतरी नेमकी तीच गोष्ट करून बघण्याची आपल्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण होते. याचा अनुभव तुम्ही कधी ना कधीतरी घेतलेलाच असेल. अशीच उत्सुकता आहे एका मुलीच्या मनात, ती म्हणजे तमाशाबद्दलची. तमाशा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याबद्दलची. तिच्या बाबतीत हे होणं सहज शक्य होतं, कारण तमाशा म्हटलं की पहिली गोष्ट आली ती म्हणजे गाणी. आणि ती मुलगी म्हणजेच भविष्यातील सुरांची राणी. गात राहणं ही तिची वृत्ती आहे. सदोदित गुणगुणणं, एखादी सरगम घुटवणं, कधी कुठे ऐकलेलं बडबड गीत, लोकगीत, तर कधी एखादं नाटकातील पद. तिच्या या गाण्याचं घरच्यांना कौतुक तर होतंच, परंतु तिच्या या सततच्या गाण्यामुळे आणि गात गातच आईच्या मागून फिरण्यामुळे तिच्या आईच्या कामात अडथळे येत आणि मग गाऊ नकोस ग बाई, जरा गप्प बस असं म्हणण्याची वेळ तिच्या आईवर येईल. तर अशी ही 10-12 वर्षांची मुलगी, स्वातंत्र्याच्या आसपासचा काळ, घराशेजारीच एक तमाशाचं थिएटर, परंतु घरातून तमाशा बघण्यावर बंदी घातलेली. बाबांकडून परवानगी मिळण्याची शक्यता तर नव्हतीच, मग ती मागायचीच कशाला असा बालसुलभ विचार मनात. तर मग काय, ती मुलगी निघाली आपल्या छोट्या बहिणीला मिनुकुला बरोबर घेऊन. स्टेजच्या मागच्या साईडला भिंतीला शिडी लावून त्यांनी तो संपूर्ण तमाशा पाहिला. त्या तमाशातील गाणी वयाच्या 70-80 वर्षांनंतरही चालीसह अगदी पाठ राहतील अशी त्यांची स्मरणशक्ती. आपण म्हणून ज्यात काही नवल, अशा काही काही गोष्टी आपल्याही लक्षात राहतात की. तर मग तुम्हाला आता मी काही गाणी सांगतो. त्या गाण्यांच्या गायिका कोण आहेत किंवा त्या गाण्याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. पहिलं गाणं आहे ते म्हणजे मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. दुसरं गाणं आहे ते म्हणजे चाफा बोलेना चाफा चालेना. तिसरं गाणं आहे ते म्हणजे लटपट लटपट तुझं चालन ग. तर ही झाली काही मराठी गाणी. आता काही तुम्हाला मी हिंदी गाणी सांगतो. त्यातलं पहिलं गाणं आहे ते म्हणजे दीदी तेरा देवर दिवाना किंवा लग जा गले. आता आणखी दोन गाणी आहेत ती म्हणजे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला किंवा सांग सांग भोलानाथ. ही अगदी आपल्या लहानपणीची गाणी. या गाण्यांबद्दल तुम्हाला काय माहीत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही आठवा, तोपर्यंत मी थोडा पुढे सरकतो. तर अशी ही मुलगी जिची स्मरणशक्ती अचाट आहे असं मी मुद्दामून म्हणतोय, कारण हिचं शिक्षण अवघ्या 2.5 दिवसांचं आहे. आपले बाबूराव गणपतराव आपट्यांसारखं. परंतु त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं आणि या बाई स्वतःहून रागावून शाळेतून निघून आल्या होत्या. त्याच्यानंतरचं त्यांचं जे काही शिक्षण झालं थोडंफार, ते त्यांच्या घरातील नोकरांकडून, तेही अगदी किरकोळ. आणि या एवढ्याशा शिक्षणाच्या जीवावर त्यांना गीता, नंतर ज्ञानेश्वरी, कबीर, मीरा, रामदास, नंतर तुकाराम, गालिब, अगदी मुखोद्गत. त्यांनी अनेक मराठीतील दर्जेदार साहित्याचं वाचनही केलेलं आहे. त्यांना अनेक जागतिक पातळीवरील विद्यापीठांनी डी.लिट पदवीही प्रदान केलेली आहे. त्याच्यानंतर सरतेशेवटी त्यांना आपला भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कारही मिळालेला आहे. लहानपणीचा आपला सुरुवातीचा काही काळ आपली 4 भावंड मिनको, हब, उखा आणि बाळ यांच्यासहित ऐश्वर्यात वाढणारी आणि पुढे जाऊन 13-13 खोल्यांच्या राजवाड्यातून थेट गरिबीच्या 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहणारी किंवा कोणा आश्रिताकडे राहणारी आणि आपलं गेलेलं सारं वैभव, ऐश्वर आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या आणि सुरांच्या जीवावर परत एकदा मिळवणारी आणि जागतिक श्रीमंतीच्या प्रसिद्धीच्या शिखरावर परत एकदा पोहोचणारी वडिलांची लाडकी दत्तबाबा किंवा आनंदगण. दोन्ही नावं तुम्हाला कदाचित अनोळखी असणारच, कारण ही दोन्ही नावं आहेत टोपण नावं. तर ती मुलगी म्हणजेच आपली सर्वांची लाडकी, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लता दीनानाथ मंगेशकर. मित्रांनो, आजचा हा आपला एखाद्या पुस्तकासंदर्भात बोलण्याचा, त्या पुस्तकासंदर्भात माहिती देण्याचा पहिलाच भाग आहे. आणि अगदी योगायोग म्हणतात तसं हे पुस्तक माझ्यासमोर आलेलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर असं वाटलं की या पुस्तकापेक्षा सुंदर पुस्तक आपल्या या चॅनलसाठी होऊच शकत नाही, कारण हे पुस्तक आहे गाण्यासंदर्भात आणि आपल्या या चॅनलवर पुढे जाऊन आपल्याला काही गाणीही करून बघायची आहेत. त्या गाण्यांचा दर्जा कितपत असेल हे आत्ताच सांगू शकत नाही, ते तुम्ही पुढे जाऊन ठरवालच. तर हे पुस्तक साधारण माझ्याकडे 1 वर्षापासून आधीपासून आलेलं आहे. ते माझे मित्र संतोष आंबेकर यांनी मला ते दिलं होतं. त्यांच्या मोठ्या ताई अनिता आंबेकर यांनी ते माझ्यासाठी पाठवलं होतं. तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि झालं असं होतं की माझ्याकडे इतरही लायब्ररीची पुस्तकं असतात आणि मग एखाद्या वेळी कोणतं पुस्तक नसेल तर त्यावेळी एखादं पुस्तक राखीव ठेवावं म्हणून मी हे पुस्तक बाजूला काढून ठेवलं होतं. आणि आपल्या या चॅनलची नवीन सुरुवात करायची, तर त्याच्यासाठी काही पुस्तकं मी
वाचत होतो, एक पुस्तक आणून वाचून ठेवलं होतं, त्याची रेकॉर्डिंग बाकी होती, त्याच्यामुळे ते पुस्तक मला लायब्ररीत परत देता येत नव्हतं. आणि मग दुसरं कोणतंही पुस्तक नसल्यामुळे हे पुस्तक मी वाचायला घेतलं, तर ते अतिशय सुंदर निघालं. सुंदर यासाठी म्हणतोय कारण या पुस्तकात प्रत्येक 2 पानानंतर 4 पानानंतर असं वाटतं की हे वाचन अतिशय सुंदर आहे, यातली आठवण अतिशय सुंदर आहे. काही आठवणी अशा आहेत की आपल्याला त्या माहिती नाहीत आणि काही आठवणी तर अशा आहेत की आपल्याला त्यातल्या अर्ध्या गोष्टी माहीत आहेत, पण त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्या मागच्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. तर या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे मोठी तिची सावली. खरं तर या आठवणी आहेत मिनको म्हणजेच मीनाताई मंगेशकर यांच्या. खडीकर हे त्यांचं नंतरचं आडनाव. त्यांची मोठी बहीण तताबाबा म्हणजेच लता दिदी यांच्या आठवणी. मंगेशकर कुटुंबाचा त्यांच्यासोबतचा प्रवास या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतो. मी सुरुवातीला तुम्हाला जी टोपणनावं सांगितली आहेत ती अशी आहेत. मिनको म्हणजे मीनाताई, हब म्हणजे आशाताई, उखा म्हणजे उषाताई, बाळ म्हणजे हृदयनाथ मंगेशकर. ही त्यांची टोपणनावं त्यांच्या वडिलांनी दिलेली आहेत. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर. या पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे ते प्रवीण जोशी यांनी. या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे शंकर अभ्यंकर यांनी. बाबासाहेब पुरंदरे यांनीही या पुस्तकात 2 शब्द लिहिलेले आहेत. तर ही सर्व नावे मी यासाठी देतोय की तुम्ही हे पुस्तक मुद्दाम जाऊन वाचावं, कारण या पुस्तकाची माहिती मी माझ्या शब्दात थोडीफार तुम्हाला अगदी एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरसारखी देणार आहे, परंतु त्या चित्रपटाची खरी मजा थिएटरमध्ये जाऊनच येते. तशीच या पुस्तकाची खरी मजा, या पुस्तकातील भाषेची, भावनेची मजा हे पुस्तक वाचूनच आपल्याला येऊ शकते असं मला वाटतंय. आणि याचे श्रेय मी मीनाताईंबरोबरच या पुस्तकाचे शब्दांकन ज्यांनी केलेलं आहे ते प्रवीण जोशी यांना मी देईन, कारण त्यांनी अतिशय सुंदर असं शब्दांकन केलेलं आहे. तर पुस्तकाची सुरुवात होते 24 एप्रिल 1942 सकाळी 11:20. एक असा क्षण जो मंगेशकरांच्या आयुष्याचे 2 भाग पाडतो. 1942 साल हे सर्वत्र स्वातंत्र्य युद्धाचं वातावरण असणारं, प्रचंड उलथापालथ करणारा मोठा विपरीत काळ. कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. कोणी त्या आगीत स्वतःला झोकून देतंय, कोणी परागंदा होतंय. वैयक्तिक भावभावनांना काहीच मोल उरलेला नाही. माणसं जवळ येतात, दुरावतात. जीवापाड जपलेल्या मूल्यांना धक्का बसतोय. शुद्ध कला, आत्म्याचं समाधान वगैरे शब्द फोलफटाप्रमाणे भासतात. अशा वेळी सुरांचा बादशाह मरणासन्न अवस्थेत आहे. गेली काही दिवस दीनानाथांची तब्येत ठीक नव्हती. योग्य निदान होत नव्हतं. कालपासून ती अजूनच खालावली. हॉस्पिटलमध्ये तरी कसं नेणार, कारण पुण्यात कर्फ्यू लागलेला. रात्री 12 नंतर तो उघडणार, पण तोपर्यंत उशीर झालाय. हॉस्पिटलमध्ये नेऊन उपाय चालू झाले, पण त्याला काही प्रतिसाद मिळेना. आणि मग ते भविष्य खरं झालं, जे दीनानाथांनी स्वतः वर्तविलेलं. स्वतःच्या मृत्यूची वेळ 11:20. कधीही न चुकलेली भविष्यवाणी. मित्रांनो, इथे मी सुरांचा बादशाह आणि भविष्यवाणी या संदर्भात स्पष्टीकरण देतोय, कारण त्यामुळेच आपल्याला मास्टर दीनानाथांचं मोठेपण कळतं. आणि मी ही जी काही माहिती देतो ती साधारण 50 ते 70% लोकांना गृहीत धरून देतोय, ज्यांचं शालेय वाचन सोडून इतर वाचन नाही आहे, किंवा थोडंफार मोजकंच माझ्यासारखंच वाचन आहे. तर मास्टर दीनानाथ हे सुरांचे बादशाह आहेत हे जाणत्या लोकांना सांगण्याची गरज नाही. लता दिदींच्या आई म्हणजेच माई दीनानाथांना मालक म्हणत. त्या सांगतात, मालकांचा जन्म 29 डिसेंबर 1900 गोव्यामध्ये मंगेशी इथला. जुजबी गरजेपुरतं त्यांचं शिक्षण, त्यांचा खरा ओढा गाण्याकडे. जन्मतः कुशाग्र बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती जी लता दिदींमध्येही आहे असं मी आधीच सांगितलं आहे. त्यांनी लहानपणी गोव्यात बाबा माशेलकर यांच्याकडे गाण्याचं प्राथमिक शिक्षण घेतलेलं. नंतरच्या काळात रामकृष्ण वजेबुवांकडे गंडा बांधला, पण तो केवळ गुरुत्वाची मोहर उमटावी म्हणून. एरवी मालक गायची ती स्वतःच्या मनाने. त्या काळी तबकड्या ऐकण्याची सोय नव्हती. संगीतात कर्मठ घराणेशाही आणि कमालीची शिवाशिव. सारा भरवसा गुरुच्या शिकवणीवर आणि स्वतःच्या स्मृतीवर. अशा काळात दीनानाथांनी गाण्याचे वेगवेगळे प्रकार जमा केले. ज्यावेळी महाराष्ट्रात पंजाबी गायकी नीट पोहोचलीही नव्हती, तेव्हा दीनानाथ ती अत्यंत हुकमी गात. अनेक गजला, ठुमऱ्या, लावण्या त्यांना जुजबी याद होत्या. आता या सगळ्यातून आपल्याला त्यांचं मोठेपणा लक्षात येत नाही. त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट पुरेशी आहे, ती म्हणजे अशी की बालगंधर्व.
आता आपल्याला डोळ्यासमोर लगेच त्यांचा मोठेपणा दिसू लागेल. ती गोष्ट अशी होती की बालगंधर्व किर्लोस्कर नाटक कंपनीतून बाहेर पडले ते काही कारणामुळे आणि त्यांची रिप्लेसमेंट म्हणून गोव्यातून एका 14-15 वर्षाच्या मुलाला आणण्यात आलं. तो सुंदर गातो असं समजल्यामुळे. तो मुलगा म्हणजे दीनानाथ. किर्लोस्कर कंपनीतील मोठ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी तो सार्थ ठरवला. अल्पावधीतच किर्लोस्कर नाटक कंपनीचा ते प्राण बनले. त्यांची ख्याती भारतभर पसरली. संगीत मानापमान हे नाव ऐकून तर तुम्हाला माहीतच असेल. त्यातल्या अनेक मूळ गाण्यांच्या चाली त्यांनी बदलल्या. त्यांना नाटकात कोणतीही भूमिका करण्यात विशेष रस नसायचा, पण सर्व भूमिका ते मनापासून करायचे. त्यांची आवडती भूमिका नाही, पण आवडता रस होता वीररस. तो रस जेथे असेल तेथे ते फार रमत. ते प्रखर देशभक्त होते. शिवाजी महाराजांचे भक्त, टिळकांचे अनुयायी आणि सावरकरांचे सहकारी. एकदा शिमल्यामध्ये इंग्रज गव्हर्नर समोर मैफिल करायला त्यांना बोलावलं गेलं. सुरुवातीला इतर ते गायले आणि एकदम काही कल्पना न देता रणदुंदुभी मधलं परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला हे गाणं सुरू केलं. इंग्रजी सत्तेच्या काळात त्यांच्याच गव्हर्नर समोर हे गाणं गाणं म्हणजे जीवावरचं धाडस. सारेच जण चबबले. पण दीनानाथ चढ्या आवाजात दुभाषाला म्हणाले, या गाण्याचा अर्थ तुझ्या गव्हर्नर साहेबाला समजावून सांग. तर ही झाली दीनानाथांना सुरांचा बादशाह का म्हणत या संदर्भातली थोडीशी माहिती. आता पुढे आहे ती भविष्यवाणी या संदर्भातील माहिती. ती अशी की लतादीदींच्या आई सांगतात, मालकांना म्हणजे दीनानाथांना फलज्योतिषाची चांगली गती होती. ते ज्योतिषशास्त्र आणि रमलविद्येत पारंगत होते. या शास्त्रात त्यांनी स्वतःचे सिद्धांत मांडले होते. त्यांनी केलेली भाकितं कधीच खोटी ठरली नाहीत. डॉक्टर भडकमकर नावाचे त्यांचे एक स्नेही होते. त्यांच्या घरी गेले असताना दीनानाथांना तिथे एक काहीतरी विलक्षण ऊर्जा जाणवली. घरात जाऊन पाऊल टाकताच मालक मागे सरकले. म्हणाले, इथे खाली लक्ष्मीचा वास आहे, तिला मुक्त करा. जरा शोध घेतल्यानंतर भडकमकरांना त्या दिवाणखान्याखालच्या तळघरात सोन्याची लगड सापडली. आणखी एक गोष्ट अशी की बलवंत नाटक मंडळीत नटांची निवड करताना त्यांची ते पत्रिका बघत आणि तू अमुक एक दिवसच इथे राहशील असं सांगून ठेवत. श्रीपाद जोशी नावाचे एक नट होते. त्यांना कंपनीत घेताना सांगितलं होतं, माझ्याकडे ये, कारण पुढे मागे माझ्या 1-2 भूमिका तुला कराव्या लागणार आहेत. आणि खरंच 10-1 वर्षांनी दीनानाथांच्या आजारपणात याच श्रीपाद जोशींनी दीनानाथांच्या वाटच्या भूमिका केल्या. शुभाशुभाची चाहूल लागणं, भविष्यात डोकावून पाहता येणं ही सिद्धी असते. स्वार्थासाठी वापर करणाऱ्याला ती लाभत नाही असं त्यांचं मत. त्यामुळे त्या विद्येचा त्यांनी स्वार्थासाठी कधी वापर केला नाही. त्यांनी संगीत आणि सुरांच्या साथीने मिळालेल्या वैभवाचा वापरही गरजू लोकांना सरळ हस्ते मदत करण्यासाठी केला. मीनाताई सांगतात, माईंचे दागिने तोळामाशात नव्हे तर शेरातागडीत मोजले जात. बाबा कुठे गायला गेले की सोन्याच्या मोहरा, साखळ्या, चांदीच्या वस्तू, महागडी पेनं भेट म्हणून मिळत. ग्वाल्हेरच्या राजांनी बाबांना रत्नजडित सोन्याच्या मुठीची चांदीची तलवार दिली होती. तर असा हा वैभवाचा काळ. लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषा आणि बाळ म्हणजेच हृदयनाथ मंगेशकर यांचा बालपणीचा सुरुवातीचा काळ. मित्रांनो, मला ना या पुस्तकातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या सुरुवातीच्या काळातील लतादीदींचा खोडकरपणा. म्हणजे होतं असं की आपण एखाद्या व्यक्तीला कोणतरी मोठी, साधी, सरळ आणि आदर्श व्यक्ती अशा नजरेतून बघत जात असतो. तशीच मत बनवत असतो आणि अचानक समजतं की ही तर आपल्यासारखीच व्यक्ती आहे. मग ती व्यक्ती अधिक जवळची वाटू लागते. तिच्याबद्दल आणखी समजून घेण्याची मनात उत्सुकता निर्माण होते. सुरुवातीला मी दिदींच्या मनात तमाशाबद्दलची उत्सुकता निर्माण होते आणि तो त्या कशा बघतात ते सांगितलं आहे. असाच एक प्रकार आहे तो म्हणजे पान सुपारी खाऊन बघण्याबद्दलचा. दुसरी एक गोष्ट अशी की दीदी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या नकला करून दाखवायच्या. त्यांच्या वडिलांनी स्वतःची बलवंत नाटक कंपनी नावारूपाला आणली. ते जसे नाटक बसवायचे तोच प्रकार दीदी आपल्या लहान भावंडांना एकत्र करून करायच्या. एकदा काय होतं, संगीत सौभद्र हे नाटक नाव तर तुम्हाला माहीतच असेल. तर त्याचे प्रयोग चालू असतात. त्यात नारदाचं काम करणारा नट अचानक आजारी पडतो.
ते काम आता कोण करणार असा प्रश्न दीनानाथांपुढे उभा राहतो. नाटकात नारदाला संवाद तर होतेच, पण त्याबरोबरच पावना वामना यामना, राधाधर, मधुमिलिंद अशी गाणीही होती. दिदी कुठूनच्या आल्या आणि बाबांना म्हणाल्या, मी करते नारदाचं काम. अगं पण नारदाला संवाद आणि गाणीही आहेत असे दीनानाथ बोलले. मला पाठ आहेत, संवादही आणि गाणीही. करते मी काम. आणि बाबा आज मी तुमच्यापेक्षा एक वन्स मोर जास्त घेणार. चिमुरडी दिदी आत्मविश्वासाने बोलली. नाटकात अर्जुन होते दीनानाथ आणि नारद त्यांच्या कमरेच्या उंचीचा म्हणजेच लता दिदी. आणि दिदींनी खरंच त्यांच्यापेक्षा एक वन्स मोर जास्त घेतलाही. तर अशी होती दिदींची स्मरणशक्ती आणि सूर. दीनानाथांच्या मृत्यूनंतर दिदींनी काही चित्रपटात कामही केलेलं आहे. दिदींची ही नाटकाची आणि अभिनयाची बाजू मला तरी माहीत नव्हती. त्यामुळे पुस्तक वाचताना नवीन काहीतरी समजल्यामुळे भारी वाटतं. खरं तर दीनानाथांना आपल्या मुलींनी चित्रपटात काम करणं किंवा घरातही पावडर वगैरे लावणं आवडायचं नाही. प्रथम जेव्हा दीदींसाठी चित्रपटात गाण्यासाठी दीनानाथांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी दीदी चित्रपटात गायलेल्या मला चालणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. पण नशीब कधी कोणाला कुठे नेऊन ठेवेल सांगता येत नाही. स्वातंत्र्ययुद्धाचा, महायुद्धाचा काळ आणि नवनवीन चित्रपटसृष्टीच्या उदयाचा काळ त्याचा परिणाम नाटक कंपनीवर होतो. दिवस फिरतात. दीनानाथांनी स्वतः उभी केलेली बलवंत नाटक कंपनी लयाला जाऊ लागते. यानंतर दीनानाथ काही चित्रपटांची निर्मितीही करतात, पण तेही फसतात. त्यांच्यावर एक खोटी केसही केली जाते. त्यात ते परागंद होतात. संधीचा फायदा घेऊन एक जवळची व्यक्ती माईंकडे येते. दीनानाथांना अटक होणार आहे, ताबडतोब पैशांची व्यवस्था करावी लागेल असे सांगते. माई लगोलग स्वतःचे स्त्रीधन, हिरामोत्यांचे एकापेक्षा एक महाग मोलाचे दागिन्यांनी भरलेला डब्बा त्या व्यक्तीच्या स्वाधीन करते. त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. काही दिवसांनी दीनानाथ घरी येतात. तेव्हा समजतं की त्यांना अटक वगैरे काही होणार नव्हती. त्या व्यक्तीने केवळ परिस्थितीचा फायदा घेतलेला होता. पुढे जाऊन तीच व्यक्ती काही काळाने दिदींच्या प्रसिद्धीच्या काळात घरी येते. पण दिदी पूर्वी झालेल्या या घटनेचा साधा पुनरुच्चारही करत नाहीत. मध्यंतरीच्या काळात दीनानाथांचा मृत्यू झालेला असतो. त्यावेळी सर्व मुलं लहान लहान असतात. दिदी अवघ्या 12-14 वर्षांची असते. 13-13 खोल्यांच्या राजवाड्यात राहणारे हे कुटुंब नाटक कंपनीच्या 250-250 लोकांच्या जेवणाच्या पंगती उठवणाऱ्या या घरावर सारं वैभव जाऊन 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहण्याची पाळी येते. वडिलांनी ज्या गोष्टीला नकार दिला त्याच चित्रपटाच्या दुनियेत कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्यासाठी दिदींना खटपट करावी लागते. या काळात इतरही काही वाईट घटना घडतात. त्यांना कुणा अपरिचिताकडे आश्रितासारखं राहावं लागतं. दिवस पुढे जात असतात, पण थोडी घडी बसते न बसते तोवरच आशाताई घरातून पळून जातात. लहान वयातच त्या एका सामान्य माणसाच्या प्रेमात पडतात. दीदीने त्यांना समजावून पाहिलं, माईने दटावून पाहिलं, पण काही परिणाम झाला नाही. व्हायचं तेच झालं. त्या त्या माणसाबरोबर पळून जातात. पुढे काही वर्षांनी त्या 2 मुलांना घेऊन परत घरी येतात. तर दीदी त्यावेळी बाहेर असतात. तोवर त्या बऱ्यापैकी कर्तृत्ववान झालेल्या असतात. घरचा सर्व कारभार त्या पाहत असतात. त्यांना हे कळवलं जातं. तर त्या फक्त एवढंच सांगतात, तिला माझी खोली खाली करून द्या, मी आलेच. यानंतर पुढे काय? तर काही नाही. त्या विषयावरील चर्चा बंद. मित्रांनो, इथे ही गोष्ट मला विशेष नोंद घेण्यासारखी वाटते. आपण अनेकदा ऐकतो, व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा एखाद्याने दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त घुसू नये, समोरच्या माणसाला स्पेस द्यावी. इथे बघा, लता दीदींनी सुरुवातीला आशाताईंना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर त्या त्यांच्या आयुष्यात घुसल्या नाहीत. आपण काय करतो? एखाद्याच्या आयुष्यात विनाकारण उगाच जास्त खोलवर जातो. त्यामुळे त्या व्यक्तीलाही त्रास होतो आणि आपल्यालाही. व्हायची ती गोष्ट होऊन गेली असते. आता त्यावर बोलून काही फायदा नाही. मग बोलायचंच का? हा साधा सरळ प्रश्न आपण स्वतःला कधी विचारत नाही. आपण असले काही विचार ऐकतो, वाचतो, पण ते स्वतःसाठी लागू करत नाहीत. मीनाताईंनी या घटनेची नोंद केली ती इतर काही जाणीवेतून. कारण यावेळीपर्यंत आशाताई आणि लता दिदी दोघीही नावारूपाला आलेल्या आहेत आणि त्यांच्या कीर्तीमुळे आपलं नुकसान होतंय असंही काही लोकांना वाटतंय. तर आता यांच्यात वादही होतील असंही काही लोकांना वाटतंय. या व्यतिरिक्त काही काही लोक इतरही मार्गाने त्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. एक घटना अशी आहे की त्यांच्या आई म्हणजेच माईंचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली जाते, जेणेकरून दिदींची रेकॉर्डिंग थांबेल असा त्यामागचा उद्देश. पण या सर्व वाईट घटनांवर मात करत, काही चांगल्या आठवणी गोळा करत हे कुटुंब आपली वाटचाल सुरू ठेवतं.
दीनानाथांचा मृत्यू झाल्यानंतर या कुटुंबाला कधी भाड्याच्या तर कधी कुणा परक्याच्या आश्रयाखाली राहावं लागतं. एका नामांकित गायकाच्या मुली असूनही त्यांना ती ओळख सोडून किंवा कुणीतरी मुद्दामून ती ओळख लक्षात न घेऊन त्यांच्याकडून काम करून घेत राहिलं. मित्रांनो, आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते बरंचसं काटछाट करून काही पुस्तकातले प्रसंग वगळून सांगितले आहेत. विशेष करून जेव्हा लता दीदी आणि मीनाताई दुसऱ्याच्या घरी राहतात तो प्रसंग वाचण्यासारखा आहे. पण संपूर्ण माहिती सांगून प्रत्यक्ष वाचताना तुमची या पुस्तकातील मजा जाऊ नये असं मला वाटतं. या सुरुवातीच्या काळात दीदींविषयीच्या काही घटना, त्यांचा संगीत क्षेत्रातील प्रवेश अगदी एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखा आहे. बलवंत नाटक कंपनीत नारदाचं काम कसं केलं हे तुम्ही सुरुवातीला ऐकलंतच. एका नामांकित भारतभर प्रसिद्ध अशा कंपनीत आधी कोणतंही काम केलेलं नसताना डायरेक्ट एखादी भूमिका करणं म्हणजे अशक्यच वाटतं. दीदींची संगीत शिक्षणाची सुरुवात अशीच नाट्यपूर्ण होते. घरभर गात फिरण्याचा प्रकार तुम्ही आधी ऐकलाच आहे. मध्यंतरी दीदी आपल्या आत्ते बहिणीच्या शाळेत जाते, तेही त्या शाळेत गाण्याचे वर्ग घेतले जातात म्हणून त्यांचं तिथे गाण्याबद्दल कौतुकही होतं. पण त्यानंतर अवघ्या 2.5 दिवसातच त्या जशी शाळा धरतात तशी शाळा सोडूनही देतात. कारण त्या छोट्या आशाताईंना कडेवर घेऊन शाळेत जातात आणि त्यांना घेऊन शाळेत बसता येणार नाही म्हटल्यावर रागावून त्याही शाळा सोडून देतात. तर या प्रकारानंतर एक दिवस असं होतं की दीनानाथ आपल्या एका शिष्याला सदारंग नीत उठ कर देत दुहाई ही चीज घुटवायला देऊन जरा घराबाहेर जातात. गाता गाता त्या शिष्याकडून जराशी चूक होते. तर दीदी त्यांना सांगू लागतात, ही जागा अशी नाही, अशी घ्यायची, आमचे बाबा असे गातात. आणि तिने ते व्यवस्थित गाऊनही दाखवलं. हे चालू असतानाच दीनानाथ घरात परत येतात. त्यांनी सारा प्रकार पाहिलेला असतो. हिऱ्याला पैलू पाडण्याची वेळ आली होती हे ते जाणतात आणि दुसऱ्या दिवशीपासून दीनानाथांनी दीदींना शिक्षण द्यायला सुरुवात केली. मीनाताई म्हणतात, तिच्या गळ्याला सप्तकांचा अटकाव नाही, श्वासांची मर्यादा नाही, ताना, मुरक्या, खटके, मिंड, जन्मतःच सारे अलंकार लिहून आलेली. चिंतामण गुरव यांच्याकडूनही त्यांचं काही शिक्षण झालं आहे. ते म्हणजे पुण्यात तुळशीबागेजवळ राहत असताना अशी आठवण उषाताई सांगतात. काही काळ वजीबुवा यांच्याकडे म्हणजेच दीनानाथ ज्यांना आपले गुरु मानत त्यांच्याकडेही दीनानाथांच्या मृत्यूनंतर दीदींचं शिक्षण झालं आहे. पण ते अगदी अल्पकाळ. ते म्हणत, दीनानाथांनी तुझ्या गळ्यावर अप्रतिम संस्कार केले आहेत, मी तुला अजून काय शिकवणार. सुरुवातीच्या काळातला सोलापूरचा एक जलसा विशेष प्रसिद्ध झाला. तो ऐतिहासिक ठरला. त्याचं स्वरूप होतं पिता पुत्री जलसा. दीनानाथ अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करीत. त्यांच्यासमोर भले भले गायक गायला घाबरायचे. त्या दिवशी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी गाणार होती. प्रचंड गर्दी. गाणं संपल्यानंतर प्रचंड टाळ्या ज्या थांबेसनात. या जलसाचं खूप कौतुक झालं. पण या थोड्याफार मिळालेल्या नावारूपाचा प्रत्यक्ष दीनानाथ गेल्यावर तितकासा फायदा झाला नाही. फायदा या अर्थाने की हे कुटुंब सावरू शकेल असा फायदा. या मध्यंतरीच्या काळात या कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. कुटुंबाचे 2 भाग करावे लागतात. एकीकडे 3 भावंड आणि माई, तर दुसरीकडे लता दिदी आणि त्यांच्यासोबत मीनाताईंना कामानिमित्त दुसऱ्याच्या घरी राहावं लागतं. आणि त्यामुळेच मीनाताईंकडे दीदींच्या काही जास्तीच्या आठवणी आहेत. सुरुवातीला दीदी लहान होत्या, त्यामुळे त्यांना हिरोईन म्हणून कामे मिळणं मुश्किल. जी मिळत होती ती बाल अभिनेत्री म्हणून. आणि तसंही दीदींना अभिनयात आणि इतर सौंदर्य प्रसाधनात रस नव्हता. पण गरजेपोटी सगळं करावं लागत होतं. कोल्हापुरात ती प्रफुल्ल पिक्चर्सची पगारी नोकर होती. सर्व सहन करणं तिला भाग होतं. त्यावेळी मीनाताई त्यांच्या साथीला होत्या. मित्रांनो, आयुष्यात दुःख प्रचंड असतं. अशा वेळी आपल्या आजूबाजूला कोण असतं आणि आपण कसा विचार करतो किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचा सल्ला दिला जातो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. लता दीदींच्या या पडत्या काळात त्यांचे शेजारी होते ग. दी. माडगूळकर, प्रसिद्ध नट दामोअण्णा मालवणकर, महान गायक अल्लादिया खाँसाहेब, याशिवाय व्ही. शांताराम यांच्याशी त्यांचा चांगला परिचय. बाबूराव पेंटर चित्र काढत असताना ते बघत बसण्याचा नाद उषाला होता अशी एक नोंद आहे. मीनाक्षी शिरोडकर, शांता आपटे, राजा गोसावी इत्यादी परिचयाचे. एकदा एक सडपातळ गृहस्थ घरी आले. मीनाताई सांगतात, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस, रसमय बोलणं आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी. ते फार सुंदर गायले. पुढे त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताई नाच रे मोरा हे अप्रतिम बालगीत गायली.
ते होते पु ल देशपांडे. हे नाव जवळजवळ सगळ्यांनाच परिचयाचे असेल. बाकीची नावं किती मोठी आहेत हे थोडंफार वाचन करणाऱ्यांना माहितीच असेल. अशी बरीच मोठी यादी या पुस्तकातून आपल्याला करता येईल किंवा तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर समजेलच. मित्रांनो, यातून सांगायची गोष्ट एकच अशी की मी माझ्या मित्रांशी बोलताना बऱ्याचदा असं बोलतो की मोठी माणसं मोठी का होतात, कारण त्यांच्या आजूबाजूची माणसंही तेवढीच मोठी असतात. आपण पैशांनी एक वेळ मोठे झालो नाही तरी चालेल, पण विचारांनी तरी मोठं झालं पाहिजे. आणि विचार हे एखाद्या अडाणी माणसाकडेही असू शकतात, कारण त्याच्याकडे चांगले विचार करण्याची बुद्धी असू शकते. आपण आपल्यापेक्षा वरच्या लेवलच्या माणसांमध्ये जातो तेव्हा त्यांच्या विचारांनी आपली उंची वाढू शकते. अशा माणसांपर्यंत पोहोचणं सहज शक्य नसतं. काही काही माणसांचं भाग्य असतं की त्यांच्या आजूबाजूला अशी माणसं असतात. आपल्यासाठी त्यांचा एकमेव मार्ग म्हणजे पुस्तकं, आणि या पुस्तकातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. तर लता दीदी आपल्या सूर आणि मेहनतीच्या जोरावर काही मोठ्या लोकांच्या म्हणण्यापेक्षा मोठ्या मनाच्या व्यक्तींच्या आधाराने अधिकाधिक उंचीवर जाऊ लागल्या. या काळात त्यांनी विविध लोकांसाठी विविध लोकांबरोबर काम केलं. राज कपूर, शंकर जयकिशन, नूरजहाँ, नौशाद साहब, दिलीप कुमार यासारखी शेकडो लोकांची नावं, त्यांचे छोटे छोटे किस्से या पुस्तकात आहेत. यात कधीकधी तर संगीताबाहेरील लोकांचे किस्से आहेत. त्यात एक नाव विशेष घेण्यासारखं आहे, ते म्हणजे सचिन तेंडुलकर यांचं. दीदी क्रिकेटच्या प्रचंड चाहत्या आहेत आणि या विषयावर चर्चा करीत त्यांनी सचिनबरोबर अनेक मॅचेस टीव्हीवर बघितलेल्या आहेत. हे वाचून किंवा आठवून भारी वाटतं. आपण एखाद्या गोष्टीचे चाहते आहोत आणि त्या गोष्टीतली नावाजलेली व्यक्ती आपल्या शेजारी बसून त्या विषयासंदर्भात चर्चा करते आहे. दीदींचे चाहतेही जगभरात आहेत. त्यांनी विविध भाषेत गाणी गायली आहेत. मग ती उर्दू, मराठी, हिंदी, बंगाली कोणत्याही भाषेतील असली तरी ती तितकीच लोकप्रिय आहेत. त्यासाठी दीदींनी त्या भाषेतील शब्द, त्यांच्या भावना, उच्चार पद्धती यांचा विशेष अभ्यास केलेला असतो. त्यामुळेच लोकांना त्यांची गाणी अधिक भावतात. मीनाताई सांगतात, दीदी उत्तम नकलाकार आहे. तिने केलेल्या नकला फारच वरच्या दर्जाच्या असतात. ती व्यंगाबरोबरच सत्वही पकडते. केवळ लकब नाही तर आत्मा शोधते. असा हा परकाया प्रवेश. संगीतकाराच्या चालीतलं नेमकं मर्म शोधणे, त्याला ते गाणं कशा प्रकारे गाऊन हवं यासाठी फार उपयुक्त ठरतो. दीदींचा संगीत क्षेत्रातला प्रवेश हा एखाद्या क्षेत्राचा चालीरीतींचा वर्षानुवर्षांचा ठसा बदलवणारा ठरला. आत्तापर्यंत गायिकांसाठीची गाणी स्त्रियांच्या पट्टीत केली जायची, म्हणजेच काळी 4 अथवा काळी 5च्या आसपासची. अशावेळी गाणं चांगलं तर व्हायचं, पण ते खालच्या स्वरात असल्यामुळे प्रभावी होत नसे. त्यातून ते युगलगीत असेल तर पुरुष गायकालाही त्याच पट्टीत गावं लागे. हे बंधन पाळूनच संगीतकाराला गाणी करावी लागत. दीदींना तसंच सर्व मंगेशकरांना कोणत्याही पट्टीत गाता येतं. दीनानाथांची पट्टी तर पांढरी 4 होती, म्हणजे सर्वसाधारण पुरुष गायकांच्या वरची. कोणत्याही पट्टीत गाताना दीदीचा आवाज प्रत्येक सुरावर तसाच राहतो. आवाजाचा पोत बदलत नाही, ताण येत नाही. आ अब लौट चले हे गाणं त्यांच्या पट्टीत गुणगुणल्यावर ते लक्षात येतं. मीनाताई म्हणतात, मूळ चालीत दीदी स्वतः अशी भर घालत असे की हे आपल्याला कसं सुचलं नाही याचं त्या संगीतकारालाही आश्चर्य वाटावं. प्रत्येक गाण्याचं ध्वनिमुद्रण एक प्रयोग असायचा. शब्द कसा उच्चारायचा, श्वास कुठे घ्यायचा, माईक समोर आवाज कसा वापरायचा, या गोष्टींचं मार्गदर्शन दीदींना अनिल विश्वास यांच्याकडून मिळालं. मित्रांनो, हे सर्व वाचताना आणखी सुंदर वाटतं जर तुम्ही स्वतः स्टुडिओचा अनुभव घेतला असेल तर, आणि त्याचा थोडाफार नवीनच अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. दीदींचा आवाज नर्गिस, मधुबाला, मीना कुमारी, नूतन, साधना, वैजयंतीमाला, माधुरी दीक्षित अशा विविध नायिकांसाठी वापरला गेला आहे. त्यांची गाण्याची संख्या तर हजारोंवर आहे. आणि ही गाणी हीच मित्रांनो या पुस्तकाची खासियत आहेत. म्हणजे काय होतं की एखादी भारत पाकिस्तानची किंवा वर्ल्ड कपची फायनल मॅच आपण पाहिलेली असते, पण त्याच्यातल्या काही काही क्षणांशी आपण एवढे कनेक्ट झालेलो असतो की आपण तीच मॅच परत परत रिप्लेमध्ये बघतो. आपल्याला ते क्षण माहीत असतात, पण परत बघताना मजा येते. आणि त्याच्याबरोबर जर कोणी त्याचवेळी टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये नेमकी कोणती चर्चा चालली होती हे सांगत असेल तर आणखीन मजा येते. तसं या पुस्तकाच्या बाबतीत होतं.
दिवस पुढे जात होते. दीदींची कीर्ती जसजशी वाढत होती, तसतशी जगभरातील विविध देशांमध्ये त्यांना गायनासाठीची आमंत्रणही येऊ लागली. जगभरातील अनेक विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट पदव्या आणि इतरही पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न त्यांना देण्यात आलेला आहे. सर्वच पुरस्कार सांगणं या कमी वेळेत शक्य नाही. एका कार्यक्रमाची गोष्ट सांगणं मात्र मजेशीर आहे. ती अशी की दीदींचा एक कार्यक्रम लंडनमध्ये करण्याचा प्रस्ताव आला. लंडनमध्ये असा मोठा कार्यक्रम कुठे करणार, तर अल्बर्ट हॉलमध्ये. लंडनमधल्या सर्वात प्रतिष्ठित रंगमंच कलाकार इथे कार्यक्रम करायला मिळणं आपलं भाग्य समजतात. पण इंग्लंडच्या परंपरेनुसार अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम सादर करण्याची परवानगी ब्रिटिश नागरिकांव्यतिरिक्त कुणालाही मिळत नाही. भारतीयांना तर नाहीच. हा अलिखित संकेत आहे. दीदींना हा आपला अपमान वाटला. त्या अडून बसल्या. कार्यक्रम करेन तर अल्बर्ट हॉलमध्येच. अखेरीस तिचं म्हणणं ब्रिटिशांना मानावंच लागलं. या कार्यक्रमाचे पडसाद जगभर पसरले. यामुळे दीदींना जागतिक पातळीवर ओळख मिळाली. अशा या छोट्या मोठ्या घटना सांगितल्या तर कैक आहेत. त्या तुम्हाला या पुस्तकातून वाचायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला दीदींविषयीची माहिती इतरही काही पुस्तकात कदाचित मिळू शकेल, पण त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती मिळणं मुश्किल. या संपूर्ण कुटुंबाकडून भारतीय संगीत क्षेत्राला बऱ्याच नवीन वाटा, नवीन संगीत मिळालं. दीनानाथांनी जसा महाराष्ट्राबाहेरील संगीताचा अभ्यास केला, संगीत नाटकांच्या जुन्या चाली बदलण्याचा प्रयत्न केला, ते त्या काळानुसार खूप मोठं कार्य. तसंच त्यांचा मुलगा हृदयनाथ मंगेशकर यांनीही काही कवितांचं रूपांतर गाण्यात केलं. हे त्या काळानुसार नवीनच. हे असंही होऊ शकतं, हे मराठी सृष्टीला हृदयनाथ म्हणजेच बाळ यांच्यामुळे कळालं. भय इथलं संपत नाही लिहिणारे कवी ग्रीस, मेहंदीच्या पानावर लिहिणारे सुरेश भट, जैत रे जैत मधली गाणी लिहिणारे नाधो महानोर, हे सारेच कवी म्हणून खूपच श्रेष्ठ. परंतु त्यांची गाणी हृदयनाथांनी प्रथम संगीतबद्ध केली. बऱ्याचदा गाणी ही चित्रपटांसाठी, ते चालण्यासाठी, थोडक्यात पैशांसाठी केली जातात. पण पैशांव्यतिरिक्त एक कला म्हणून ती जोपासण्यासाठी या कुटुंबाने प्रयत्न केले. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, शिवकल्याण राजा, मीरा यासारखे उपक्रम त्यांनी व्यावसायिकतेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन केले. या कुटुंबातल्या दीदी आणि आशाताई यांचं काम, त्यांच्याबद्दल आपल्याला जास्तीची माहिती असेलही, परंतु यांच्याबरोबरच मीनाताई आणि उषाताई यांनीही या क्षेत्रात कामं केलेली आहेत. हृदयनाथ आणि उषाताई हे दोघं एकमेकांच्या जास्त जवळचे आहेत, कारण जशा दीदी आणि मीनाताई एकमेकांच्या पाठोपाठच्या, तसेच उषाताई आणि हृदयनाथ हे एकमेकांच्या पाठोपाठ जन्मलेले. मीनाताई सांगतात, हृदयनाथांनी कोणतंही गाणं संगीतबद्ध केलं की प्रथम ते उषाताईंची संमती घेतात. दीदींचं लग जा गले हे गाणं जेव्हा येणार होतं, त्याआधीच हे गाणं लोकप्रिय होईल हे उषाताईंनी सांगितलं होतं. ज्ञानेश्वरी माऊलीमधल्या चालीही उषानेच प्रथम ऐकल्या. रुनुझुन हे भ्रमरा, ही चाल हृदयनाथांनी प्रथम उषाताईंनाच ऐकवली. त्या काहीच बोलल्या नाहीत. ती काहीच बोलली नाही म्हणजे गाणं पास झालं हे हृदयनाथांनी ओळखलं. दीदींची काही गाणी आपण शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात कधी ना कधी ऐकलीच असतील. मी डोलकर डोलकर किंवा वादळ वारं सुटलं र, ही शांता शेळके यांची गाणी संगीतबद्ध हृदयनाथांनी केली आहेत. कधी कधी सर्व काही एकाच ठिकाणी, एकाच व्यक्तीत असतं. तसं या कुटुंबाच्या बाबतीत आणि दीदींच्याही बाबतीत आहे. दीदींची गाणी तर लोकप्रिय आहेतच, त्याशिवाय त्यांनी आनंद घन या नावाने संगीतकार म्हणूनही काम केलेलं आहे. आणि नुसतं काम केलं आहे म्हणून चालत नाही, तर ती गाणी प्रसिद्धही पावलेली आहेत. बाई बाई, मनमोहराचा कसा पिसारा फुलला, शूर आम्ही सरदार मराठे, डवलं मोराच्या मानाचा, रेशमाच्या रेघांनी, ऐरणीच्या देवा, नको देवराया, ही सारी जुनी गाणी अजूनही लोकप्रिय आहेत. स्वतः मीनाताईंनी त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं लिहिलंय. या कुटुंबातील नवीन पिढी ही संगीतात रमली आहे. एकदा मीनाताई टी व्हीवर मंगेश पाडगावकरांची ते वाचत असलेली कविता ऐकतात.
तिचं सुंदर गाणं होऊ शकेल असं त्यांना वाटलं. त्यांनी ती कविता पाडगावकरांकडे मागितली. त्यांनी ती आनंदाने दिलीही. ते गाणं म्हणजे सांग सांग भोलानाथ, ए आई मला पावसात जाऊ दे, ये रे रे पावसा, रुसलास का. मीनाताईंची ही गाणी लोकप्रिय मराठी गाणी आहेत. त्याचबरोबर त्यांचं बंगाली आणि गुजरातीतही अनुवाद झालेले आहेत. मित्रांनो, इतकी सारी गाणी आणि त्यांच्या आठवणी या पुस्तकात वाचायला मिळतात की तुमच्यापर्यंत नेमकं काय पोचवावं आणि काय तुम्हाला हे पुस्तक वाचताना राखून ठेवावं हे ठरवणं मुश्किल होतं. माझ्याकडून बऱ्यापैकी प्रयत्न मी केला असं मला वाटतंय. तरीही तुम्ही मला सूचना देऊ शकता की तुम्हाला या व्हिडिओतलं नेमकं काय आवडतंय किंवा काय चुकतं या संदर्भात. तसा बदल शक्य झालाच पुढील व्हिडिओतून तो सुधारण्याचा मी प्रयत्न करीनच. आणि जाता जाता सर्व छोट्या मोठ्या दादाताईंचे, मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार आणि दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.